शिवा, मला ना काहीच कळत नाहीये। काल परवापर्यंत मला हे आयुष्य, हे जग इतकं सुंदर वाटत होतं, आणि आता मला माझ्या भूतकाळाबद्दल कळल्यापासून माझं डोकं ना सुन्न झालंय। आपण समजू शकतो। शिवा, मी शक्ती निखारगे, मैत्री निखारगे माझी आई, आदिती माझी बहीण, यशवर्धन निखारगे माझे वडील, आणि प्रिन्स निखारगे माझे काका आहेत। ही सगळी माझी माणसं होती। मग हे सगळं उद्ध्वस्त कसं झालं? हेच तर आपल्याला शोधायचं ना शक्ती। शिवा, ही माणसं फ्रॉड आहे जर सिद्ध झालं ना, तर यांना सोडणार नाही मी। आपल्याला असं वाटत नाही। आणि समजा जर उद्या हे सिद्ध झालं की सरकार फ्रॉड आहेत, तर शक्ती आपण तुझ्याच बाजूने उभा राहणार। शंभू महादेवची शपथ। शिवा, मला माहिती आहे, मला ना दाट संशय आहे, त्या खोट्या प्रिन्स निखारगेंनी सगळी संपत्ती बळकवण्यासाठी कशावरून माझ्या कुटुंबाला मारलं नसेल। शिवा, अरे असं असूच शकतं। माझ्या आईने तुला सांगितलं होतं त्या राक्षसाबद्दल। हा माणूस तोच राक्षस असेल तर? शक्ती, हे बघ, आपण डायरेक्ट असं निष्कर्षावर नाही येऊ शकत ना। आता असेल पण ना, कदाचित हे लोक तुझे खरे नातेवाईक असू पण शकतात। ते सरकार बोलतात तसं त्यांनी ती प्लास्टिक सर्जरी वगैरे केलेली पण असू शकते। आपल्याकडे तर ठोस पुरावे नाहीत ना, मग आपण आरोप नाही करू शकत ना। आणि जर ते तुझे काका असतील तर तुमचा DNA मॅच पण होईल ना। मग तू तुझ्या हक्काच्या माणसांकडे जायला मोकळी। नाही अब, हे बघ, रिपोर्ट पॉझिटिव्ह जरी आला तरी मी अम्मा आणि अप्पांना सोडून कुठेच जाणार नाही। अम्मा आणि अप्पांनी मला लहानाचं मोठं केलंय, मला सांभाळलंय, मला नवीन आयुष्य दिलंय। त्यांना सोडून मी कुठेच जाणार नाही। पण शिवा, माझे खरे आई वडील आज जिवंत असते तर? हे DNA टेस्टचं खूळ तुमच्या डोक्यात कुठून आलं? हे DNA टेस्ट ना आपल्या अंगाशी येणार आहे। भद्रा, एकदा का DNA मॅच झाला की तिलाही कळेल की मीच तिचा काका आहे, आणि मग चेटकोबांनी सांगितल्याप्रमाणे तिला घरी सुद्धा आणता येईल। जिला आयुष्यातून उठवायचं होतं तिलाच आता या घरात घेऊन यावं लागते। ह्याच्यापेक्षा वाईट अजून काय असू शकतं प्रिन्स? पण तिच्यापासून सांभाळून राहावं लागणार आहे। तिने तुमच्या मेलेल्या फॅमिलीचा फोटो आणलाय आपल्या समोर। कुठे खणायला गेली होती काय माहित, आणि अजून काय खोदकाम करणार आहे ना तिचं तिला माहित। पण प्रिन्स, तिची शोध मोहीम जर अशीच सुरू राहिली ना, तर एक दिवस तिला नक्कीच कळेल की आपण तिच्या संपूर्ण कुटुंबाला मारलं होतं, आणि त्यावेळेस आपलं पर्व संपेल आणि ही सगळी बळकावलेली इस्टेट तिच्या हाती जाईल। मी तिला तिच्या कुटुंबाच्या खुन्यांपर्यंत, म्हणजेच आपल्यापर्यंत पोचू देईन तेव्हा ना। म्हणजे नक्की काय करणार आहात तुम्ही? प्रिन्स, अहो, DNA टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला वाटतं की ती शांत बसणार आहे? नाही नाही, शक्तीची DNA टेस्ट होईल, पण त्या टेस्टमध्ये शक्ती कायमची फेल होईल। काही कळालं नाही मला। एक छोटंसं शस्त्र आणि शक्तीचा विषय संपेल। काहीही सिद्ध होण्याच्या आत शक्ती असेल ढगात। आपण जगू आरामात। आलं का ध्यानात? वा, अहो नाना, तुमचं काय बी चुकलं नाही, तुम्ही एकदम बरोबर आहे। शिवाशेट आला रे आला की त्याला तुम्ही भिडा। हा, टेन्शन घेऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे। नक्की ना? हो नाना, टुडे व्हॉट हॅपनिंग दॅट हॅपनिंग, जे काय व्हायचं असेल ते होईल। एक तर शिवाच्या डोक्याला बाशिंग लागल, नाहीतर तुमच्या फोटोला हार। हा? अरे गोबडा, मी अरे तुलाच म्हणतोय। हे गोबडा, तू माझ्या फोटोला हार घालायचा विचार करतोस?
अहो नाना मला तसं नाही म्हणायचंय. शिवा आला ना की त्याला तुम्ही असं म्हणा, असं म्हणायचंय मला. मी तुमच्या मरणावर कसं काय उठीन? अहो माझं गिरायक नाही का कमी होईल? नाना तुम जिओ हजारो साल. थांबा. कुठं चाललायस तू? कुठे म्हणजे? घरात. कोणाचं घर? आपलंच घर आहे ना ते. आपल्या घरात अजून कोणाच्या? ए, ते आपलं घर नाही, माझं घर आहे. आजपासून माझ्या घरात तुला थारा नाही. हे काय नवीन नाटक आहे आता? अरे त्यांच्याकडे काय बघायलायस, माझ्याकडे बघ. मी काय सांगतोय ते कान खोलून ऐक. ए नाना, काय चाललंय? काय चाललं? आता थेटच विचारतो, तू लगीन कधी करणार आहेस? या घराला सुनमुख कधी दाखवणार आहेस? लग्नाची तारीख सांग आणि मगच घरात पाऊल टाक. नाना, आज काय वेगळा ब्रँड मारलास काय? अरे ब्रँड घाल चुलीत. अरे मी तुला काय विचारतोय? हे बघ, तू लग्नाची तारीख सांग, नाहीतर माझ्या 12वीची तारीख तुला सांग. क्या बात आहे नाना. वा वा करतायत. ए नाना, हे काय लग्नाचं मध्येच काढलंयस? काय बडबडतो तू? हा, एक मिनिट. काय रे, तुम्ही दोघांनीच नानाचे कान भरले ना? हा, अरे तुमची लाईन क्लिअर होत नाही म्हणून माझ्या लग्नाच्या मागे लागलायत. चला बाजूला. गो बॅक. कळलं ना? ओरडून काय म्हणला? माग हो. माग हो. तुम्ही दोघांनी नानाचे कान भरले ना? अरे त्या दोघांना काय बोलतोयस? हे बघ, तू लग्नाची तारीख सांग, नाहीतर नाही तर काय? हा, नाहीतर असं आहे तर. हे पोरांनो, आता मी मरतो. नाना, कुठे गेला तुम्ही? ए गप्पा. ये नीट ठेवून. नाना, काय नाटकं चालली तुझी? हा, काय सारखा तोच विषय? मागे एकदा बोललो ना तुला, आपल्याला एवढ्यात लग्न नाही करायचं म्हणून. बट वाय नॉट करीन लग्न? वाया जाईन ना पटापट. अरे एवढं